20 वर्ष दोघांनी संसार केला, 2 लेकरं झाली. मात्र आर्थिक चणचण भासत होती. संसाराचा गाडा हाकण्यासाठी पैसे कमी पडत होते. यामुळे पती पत्नीत सतत भांडणे होत होती. पैशासाठी जावई सतत सासू सासऱ्यांकडे पत्नीमार्फत तगादा लावत होता. अखेर चिडलेल्या पतीने थंड डोक्याने पत्नीचा इलेक्ट्रॉनिक वायरने गळावळून खून केला. सोलापूर शहराजवळ असलेल्या येतनाळ गावात ही घटना घडली आहे. येतनाळ गाव हे होडगी गावाजवळ आहे. दुपारी खून करून पती दिवसभर गावात फिरला. शरण बसप्पा महादेव हिरोळे वय 40 वर्ष, राहणार येतनाळ, दक्षिण सोलापूर असं आरोपीचं नाव आहे. रेखा शरण बसप्पा हिरोळे वय 34 असं मृत पत्नीचं नाव आहे. शरण बसप्पा आणि रेखा यांच्यात काल बुधवारी सकाळी कडाक्याचे भांडण झाले होते. शरण बसप्पा हा बुधवारी सकाळी 7 वर्षाच्या मुलीला बहिणीकडे सोडून आला. दुपारी पुन्हा रेखा आणि शरण बसप्पा यांच्यात जोरदार भांडण झाले. शरण बसप्पा याने रेखाईचा इलेक्ट्रॉनिक वायरने गळा आवळला. सुटका होऊ नये यासाठी वायरला पिळा मारल्या. 20 वर्षांपासून संसार केलेल्या पत्नीने तडफडत प्राण सोडले. बुधवारी दुपारीच रेखाचा मृत्यू झाला होता. पत्नीला संपवल्यानंतर शरण बसप्पा याने मृतदेहावर चादर घातली आणि घरातील पंखा फास्ट लावला. बाहेरून कडी लावून गावभर फिरला. संध्याकाळी स्वतःहून सोलापूर शहरातील MIDC पोलीस ठाण्यात हजर होऊन खून केल्याची कबुली दिली. MIDC पोलिसांनी हद्दपावून विडी घरकुल चौकी कुंभारी गावाकडे पाठवून दिले. त्यानंतर वळसंग पोलिसांनी आरोपी नवऱ्याला ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली. रात्री 9 वाजल्यापासून गुरुवारी पहाटेपर्यंत पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला व रेखाच्या आई वडिलांना घटनेची माहिती दिली. 20 वर्षे संसार केलेल्या पत्नीचा शेवट अशा प्रकारे झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.